सहर्ष स्वागतम सुस्वागतम. मॅचला होईल सुरुवात. आजच्या दिवसातील पहिला मॅच आपण इथे पाहणार आहोत. आई मरुदेव स्फोट राजावली बी अँड पानखंड स्फोट ए हा संघ. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, विकास अँड कृष्णा. तर बॉलिंग ट्रॅक वरती भावेश. मॅचला झाली सुरुवात. आजच्या दिवसातील पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक मध्ये टाकण्याकरता सज्ज झाला भावेश. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि ऑनसाइडला बॉल अगदी फेकून दिलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषा पार आणि आलाय. फलंदाज आपण पाहतो विकासच्या बॅट मधनं हा चौकार. 4. पहा पहिल्याच बॉल वरती चौकार या ठिकाणी फिश केलं. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती अक्षरशः आपण पाहिलं तर मग जबरदस्त आक्रमण केलं. यावेळेस अगदी पाहिलं तर मग चांगला फटका आहे डिपिक स्टॅक वरच्या दिशेनं. आणखी एक चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू जो आहे तो डाव्या स्टेजच्या पलीकडे फेकलाय. आउटसाइड द लेग स्टंप. डाव्या स्टेजच्या पलीकडे चेंडूच्या हाताळणी पिचिंग आपण पाहिले तर लेग स्टंप वरती होती. तिथून आपण पाहिलं तर चेंडू अगदी डाव्या स्टेजच्या पलीकडे निघून गेलाय. 2-1 सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. पहा सुरुवात खूप चांगली झाली. पहिला बॉल फुल टॉस हाताला, त्याच्या दुसरा बॉल अकुल टप्प्याचा हाताला, त्याच्यावरती चौकार. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेले तो खराब क्षेत्ररक्षण आणि इथून आपण पाहिलं तर मग चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. सीमा पार आलाय. हा देखील एक चौकार. 4. लग्नाला गेलो नाचाय मी हा पूर्ण गेली गोरी पान ग. हातात रुमाल तिचे केसन गजरा साडीवर किती दिसते छान. पुढील बॉल टाइम स्ट्रोक पाहायला जरूर मिळाला. चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने निघून गेला होता. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुसले गेले ते म्हणजेच 15 या अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय. 15 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पानखंड स्फोट टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला गॅप मध्ये ढकललं. इनटू द गॅप शोधला गेलाय. सुईमधून धागा ज्याप्रमाणे ओवावा त्याप्रमाणे हा स्ट्रोक मात्र इथून खेळले गेलेत फलंदाज कृष्णा आणि कृष्णाच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 4. धन्यवाद. थँक यू सो मच. उमेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 19 आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढील बॉल पहिलाच बॉल
परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं जसप्रीत बुमराहने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 4 विकेट त्याने मात्र फायनल मॅच मध्ये मिळवले आणि न्यूझीलंड अगदी आपण पाहिलं तर मग पराभूत केलं गेलं. 6वा T20 वर्ल्ड कप मात्र भारताने जिंकला कालच्या रात्रीमध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडनं हा स्ट्रोक खेळले गेलेत. पुढील बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. 20 सेप मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार येतोय हा चौकार. 4 आतापर्यंत आपण इथे पाहिलं तर मग 5 बाउंड्रीज झालेत आणि धावा आपण पाहिलं तर पोचल्या गेल्यात 25 अंकांवरती. पुन्हा एकदा टप्पाची लेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केला गेला आहे परंतु फटका फसतोय. झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे मात्र बाद होईल तो म्हणजेच विकास. रात पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची फुटबोवरा देवी येल जायली तुझे आरतीची फुटबोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. धावफलक पुसलं गेलं ते म्हणजेच 25 अंकांवरती परंतु 25 धावा असताना मात्र पहिला फलंदाज विकास मात्र बाद होतोय. उमेश वर्गण्याला मिळालेली सफलता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजयने इथून दर्शवला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते उमेशकडनं. अगदी यावेळेस आपण पाहिला तर ऑफस्टम्पचा हलकासा चेंडू सरळ टपण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस ऑन साइडला खेळले गेले आडवा बॅटनं. अजय एक धावेतून मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद आहे की नाही हे चेक करण्याकरता तिसऱ्या अंपायरकडे रिफर केलं गेलंय. आणि डिसिजन असणार आहे OUT आउट. वेळेस आपण पाहतो प्रशांत आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती मात्र विकेट प्राप्त केली आहे प्रशांतनं देखील. धाव फलक पोचले गेले 26 अंकांवरती. 26 धावा ऑन द स्कोर बोर्ड आणि 26 धावा असताना मात्र तिसरा फलंदाज इथे बाद होतोय तो म्हणजे सुमित आउट झाला का?
लागली ओढाईच्या भेटीची माझ्या मनाला लागली ओढाईच्या भेटीची मन स्वप्नामंदी दिसते धन्यवाद थँक्यू सो मच. तिसऱ्या षटकाला शुभारंभ झाला आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज कृष्णाला मात्र बाद केलं गेलं. कृष्णा याने जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केली होती. 3 चौकार त्याच्या बॅट मधनं आले. त्याच्यानंतर 2 धावा ज्या आहेत त्या सिंगलच्या स्वरूपामध्ये आपण पाहिल्या. एकंदर आपण पाहिलं तर 14 धावा त्याने बनवल्या. आता मात्र किरण केने मैदानाच्या आतमध्ये टप्पाची लेन ऑन साईडला बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय, जज करतोय आणि इथून आपण पाहिलं तर मग उमेश कडनं झाली आहे चुकी. झेल इथून मात्र सोडलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही तिसरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. या 3 धावेने धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 29 अंकांवरती. पहा झेल सोडला असतात, झेल सोडला आणि निश्चितच ह्या 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. झेल पकडायला हवा होता. सहज सोपा झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाला. पुढील बॉल आडवा बॅटनं यावेळेस चेंडूला फ्लिक केलंय. चेंडू जाईल एका टप्प्यानं. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ गेला होता. बॅड लक या ठिकाणी पाहायला मिळाले. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल की काय, परंतु अगदी थांबला गेला. पुढील बॉल यावेळेस लेन थोडीशी मागे ठेवली आणि तिथून हलकासा चेंडू बाउन्स देण्याचा प्रयत्न तो होतोय सक्सेसफुल. इथून हा चेंडू आलेला आहे डॉट. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 31. चेंडू फेकून झाले तर 4 चेंडूंचा खेळ इथून संपलाय तिसऱ्या षटकातील. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जयेश. सुंदर झेल मात्र पकडला गेलाय आणि फलंदाज आपण पाहतो यावेळेस होतो फेल्ड तो म्हणजेच सुमित. धन्यवाद थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप आलेत. धावसंख्या आपण पाहिले तर पोहोचली गेली यावेळेस 31 अंकांवरती. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या. त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये लगाम लावला गेलाय आणि तिसरं षटक देखील आपण चांगलं पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले गेलेत. फटका सुंदर आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू वेगानं निघून गेला सीमारेषा पार आणि मिळतील धावा 4. पहा संदीपने आल्याने मोठा स्ट्रोक या ठिकाणी पेश केला. चौकार. धन्यवाद थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 35. इथून आपण पाहिलं तर मग तिसरं षटक देखील संपन्न झालंय. बॉलिंग ट्रॅक वरती इथे आपण पाहू शकाल गोलंदाज पंकज. पंकज आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. इथून आपण पाहतोय किरण केने ऑन स्ट्राईक वरती असणार आहे. किरण केनेचा विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस नंबर 5 वरती तो मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरता. वेस्ट टाइम स्ट्रोक
इथून आपण पाहिलं तर मग जजमेंट चुकलं गेलंय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही तिसरी धाव कदाचित चौथी होईल का नाही. अगदी तटेर सर्कलच्या घेऱ्यामधून ह्या 3 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि या 3 धावफलक पोहोचले गेले 38 अंकांवरती ही धावगती. पहा चतुरपणा पाहायला मिळाला दोन खेळाडूंचा. एका बाजूने किरण तर दुसऱ्या बाजूने संदीप आहे. इथून मात्र ह्या 3 धावा यशस्वी पूर्ण केलेत. 3 धावफलक पोहोचले गेले 38 अंकांवरती ही धावगती. पुढील बॉल यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खेळले गेले. सूर्याची किरण कदाचित शतरक्षकाच्या अगदी डोल्यावरती आले असावी ते दृश्य मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर मग ह्या 3 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि 3 धावफलक पोहोचलं गेलं 41 अंकांवरती ही धावगती पोहोचली आहे. पहा या षटकामध्ये भरपूर धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 चेंडू फेस केले आणि दोन्ही बॉलवरती 3 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. संदीप अँड किरण या बॅटरनं. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर किरण. जयेश आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग परंतु 2 धावा अगदी वेगानं या ठिकाणी पूर्ण केल्या किरणनं. धावफलक पोहोचलं गेलं ते म्हणजेच 43 अंकांवरती. तर नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. जय अंबे स्फूट डोंगरीपाडा आणि गायत्री माता स्फूट ससूपाडा. टॉस करण्याकरता आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. यावेळेस आपण पाहतोय बिमरचा इशारा आलाय. कमरेच्या वर चेंडू हाताळला गेला आणि दोन्ही पंच आपण पाहिलं तर मग पूर्णपणे इन्व्हॉल्व आहेत. इथे आपण पाहतोय हा भीमर चेंडू फेकला गेलाय. पुढील बॉल वरती अगदी फ्रीडम मिळाले जाईल बॅटरला. मोठा फटका खेळण्याकरता संदीप आहे ऑन स्ट्राईक वरती. फ्रेडच्या बॉल वरती कशा प्रकारे फ्रीडम या ठिकाणी मिळवला जाईल, फायदा मिळवला जाईल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि यावेळेस मात्र हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार, सीमा पार. येतो षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 51. पुढील बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत. वेट अँड वॉच. जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर संदीप. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. 2 धावफलक पोहोचलं गेलं 52 आकड्यावरती 53 अंकांवरती. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या अगदी आपण पाहिलं 53 अंकांवरती पोहोचली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा फुल टॉस बॉल हाताळलाय आणि पुन्हा एकदा बिमरचा इशारा आलाय. 1 बाउन्सनं चेंडू देखील निघून गेला सीमा रेषा पार. म्हणजे इथून धाबा मिळतील 5 आणि शेवटचा बॉल टाकण्याकरता दुसरा गोलंदाज इथे मात्र यूज करावा लागेल. आडवी बॅट या ठिकाणी यूज केली मोठा स्ट्रोक खेळण्याकरता आणि सक्सेसफुल पाहायला मिळाली आहे. धावसंख्या आपण पाहिले तर पोहोचली गेली ती म्हणजेच 58 अंकांवरती. इथून शेवटचा एक बॉल फेकायचा आणि पुन्हा एकदा फ्री हिट. जयेश आले. शेवटचा एक बॉल फेकण्याकरता आणि त्याच्यावरती देखील चौकार आलाय आणि या चौकारानं धावसंख्या पोचली जाईल ती म्हणजे 62. बासष्ट धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात आणि 63 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करावं लागेल. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय शुभागमन झालेला आहे.
तिवली गावचे माझे सरपंच राजेश भक्ते साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही करतो या सकाळच्या सत्रामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचनंतर आपण पाहतो विठ्ठलजी पवार यांना देखील तुम्ही पाहू शकाल टीव्ही स्क्रीन वरती. सकाळच्या सत्रामध्ये यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. चला टॉस करण्याकरता या जंबे स्फूट डोंगरीपाडा टीमचा संघनायक आणि गायत्री माता स्फूट ससूपाडा टीमचा संघनायक पण टॉस करण्याकरता यायचा आहे. ससूपाडा टीमचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे आणि डोंगरीपाडा टीमचा संघनायक देखील आलाय. चला आपण टॉस इथून मात्र करणार आहोत. अक्षय आपण या. चला खिलाडू कक्षामध्ये पाणी पोचवा. चला टॉस करण्याकरता यायचं आहे. जंबे स्फूट डोंगरीपाडा आणि गायत्री माता स्फूट ससूपाडा या दोन संघामध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लवकर ये, पाहुणं देऊन ये इथं. लवकर ये ना टॉच करायला, मॅच चालू करायचं. अयो ब कवा आला इथं. तो हाय ना केला हाय ना फोन तो केला हाय ना मग पाठव. चला खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवा. पाणी घेऊन जा रे. कोणच नाही इथं. चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. राजेश भक्ते साहेबांना आम्ही विनंती करतोय. विठ्ठलजी पवार साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूने आहे केबीएम आणि दुसऱ्या बाजूने आहे 2026. 2026 असा कॉल आणि येतोय 2026. साहेबांना विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकला डिसिजन काय असणार आहे? आम्ही प्रथमतः शतरक्षण करू. ॲज बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्हाला देखील देतो आम्ही शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय आणि चेंडू निघून जाईल. डीप स्क्वेअर एक बाउंडर लाईन शफार आणि फलंदाज आपण पाहतोय किशोर गांगुर्डेच्या बॅटमध्ये आलाय हा षटकार. 6 हॅलो. दुसऱ्या बॉलवरती देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकार येतोय. सुरुवात पहा किती स्ट्रॉंग केली आहे किशोर याने.
पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. लक्ष आहे ते म्हणजे 63 धावांचं. T4 टॅट जशाच तसं उत्तर देण्याकरता या ठिकाणी सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. वन बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं गेलं. एक धाव इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वर तुम्ही पाहू शकाल गोलंदाज सुमित आलेत आणि पहिल्या 2 बॉल वरती अगदी मोठे स्ट्रोक खेळले गेले किशोर. ऑन स्ट्राइक वरती जयेश. ओ पहिलाच बॉल खेळत असताना मात्र जयेश हा बॅटर इथून जाताना पाहायला मिळेल डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 1 जयेश आउट. हॅलो धन्यवाद. थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 13 आणि फलंदाज आपण पाहिला तर मग जयेश मात्र बाद झालेत. आता मात्र प्रशांत येत आहेत. लक्ष आहे ते म्हणजेच 63 धावांचं. 62 धावा धाव फलकावरती जुळल्या गेलेत. सुरुवात अगदी आपण पाहिले तर खूप चांगली झाली आहे. सरासरी आपण पाहिली तर मग 15.50 ची सरासरी आहे प्रति षटकामागे आणि ती सरासरी गाठण्याचं काम इथे आपण पाहिलं तर मग किशोरने केलंय. कारण सुरुवात खूप चांगली केली आहे. पुढील बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. इष्ट्यांच्या मागे किरण केने आणि इथे आपण पाहिलं तर मग फलंदाज प्रशांत देखील होत आहेत बाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. इथून आपण पाहिलं तर मग आता गोलंदाजाची बारी आहे. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आलाय उमेश. आलेत न्यू बॅटर. हो इथून आपण पाहिलं तर हा चेंडू डावा स्टेजच्या पलीकडे फेकलाय म्हणजेच धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. एक्स्ट्राच्या पुढील बॉल. ओ जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत इनफिल्डच्या वरून. 2 क्षेत्ररक्षक अगदी चेंडूचा पाठलाग करत आहेत. अखेरीस आपण पाहिलं तर मग चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी जरूर झाले परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि या 2 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 16 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग आता 15 बॉल शिल्लक असतील आणि हा मॅच जिंकण्याकरता अजून भरपूर धावा इथून मात्र पूर्ण करावा लागतील. त्याला पाणी पोचवा. मी वारंवार सूचना करतोय मैदानाच्या आतमध्ये पाणी पोच. आतमध्ये घेऊन जा. तेव्हा या बॉटल घेऊन जा. 3 जा ना. कोण चिडका आहे 1 नंबर. बारीक पोर तसा चिडते द्या. पाणीच नाही. कोण नाही पाणी वाले 4,000 काही 4,000 2 आले ऑफर. आता आले का 2 मागवायला कोण आला बॉलर 1400 गेली. चला मैदानाच्या आतमध्ये पाणीच्या ठिकाणी पोहोचवलं गेलंय आणि आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती दिनेशजी टोकरे यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत.
दिनादा याला केबल आणायचे केबल HDMI लागेल जायला दिसेल ना हे दादा सांगा ना हे असेल HDMI केबल ना दिसेल ना स्मार्टच आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज किशोर देखील बाद झाले. तुळशीराम सामरे याला आपण पाहतोय एक जबरदस्त गोलंदाज आहे तुळशीराम सामरे. याच मैदानावरती आपण पाहिलं तर मग एक वेळेस त्यांनी बेस्ट बॉलरचा किताब देखील पटकावलाय आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती किशोरला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर पहिला त्यांचा कोण भावेश आलेत. 63 धावा बनवायच्या आहेत आणि इथून आपण पाहिलं तर मग रन रेट थोडस वाढलं गेलंय. पुढील बॉल ओ आल्या आल्या भावेशने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून दर्शवला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू आपण पाहतोय डॉटच्या सर्वमध्ये फेकलाय. विकेट टेकर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल तुळशीराम सामरे. बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये एक वेळेस त्याने कारनामा जरूर केलाय. बेस्ट बॉलरचा किताब जिंकलाय आणि तोच गोलंदाज सध्या तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडू मध्ये एक फलंदाज आणि एकही धाव अजूनपर्यंत खर्च केली नाहीये. इथून आपण पाहतोय ही एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 1ने पुढे सरकला पोहोचला गेलाय तो म्हणजे 17 या अंकांवरती. 63 धावांचा पाठलाग इथून मात्र पूर्ण करायचा आहे. कुठेतरी आपण पाहतोय सुरुवात ही खूप चांगली झाली होती परंतु मिडल ऑर्डरचे जे बॅटर आहेत त्यांनी मात्र इथं निराश केलंय. किशोर बाद झाल्यानंतर धावांचा हलकासा दुष्काळ पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. पहा आणखी एक विकेट या ठिकाणी डाऊन होते. उमेशला देखील परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. धन्यवाद अर्डूज थँक्यू सो मच. चांगला फटका आहे डीप लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेनं. अजय कोळेकर हा बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 18 अंकांवरती ही धावगती पोचली आहे. ऑन साइडला यावेळेस चेंडूला वळवलंय सॉफ्ट ओ हलकीच मिस्टेक या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि त्याचा फायदा निश्चितच मिळाला जाईल. नजर हटी आणि दुर्घटना घटी असंच म्हणावं लागेल. हलकीशी नजर मात्र बॉलवरनं बाजूला झाले आणि लगेच दुसरे धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली. पुढील बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहतो अजयने केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. हा येतोय डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण विकासाला पाहतोय ज्याने सुरुवात चांगली केली होती धावसंख्येला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कृष्णानं देखील चांगली बॅटिंग केली. समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोचला
जरूर होता, परंतु झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाली. इंटेन दर्शवलं या ठिकाणी गोलंदाजाने. बघितले मी गेलतो काल गेलतो परवा दिवशी गेलतो मी. हा का? निश्चितच कालच्या दिवसामध्ये देखील एक कारनामा झाला क्रिकेटच्या खेळामध्ये. सरपंच उपसरपंच चषक भाताने या ठिकाणी एक मोठी स्पर्धा रुपेश पागे यांनी ठेवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मग कालच्या दिवसामध्ये महिला जागतिक दिन दिवस होता आणि महिलांच्या माध्यमातून 8,500चं कॅश प्राईज ठेवलं होतं. मैदानाच्या बाहेर जो एखादा प्रेक्षक झेल पकडेल एका हातामध्ये आणि तो एका हातामध्ये तो झेल पकडला आणि तब्बल 8,500 रुपयाचं पारितोषिक मात्र त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाला त्या प्रेक्षकाला मात्र दिलं गेलं. म्हणजे अनेक जे रेकॉर्ड आहेत ते क्रिकेटच्या खेळामध्ये घटित होत असतात. भरपूर चर्चा मात्र त्या प्रेक्षकाची केली. इथे आपण पाहिलं तर मग हा चेंडू येतोय डॉट. आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धन्यवाद. डीजे पंकज आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजय बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत, परंतु भावेशचा चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. पहा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग धावफलक अगदी खूप चांगलं बनवलं पानखंड स्फोट या टीमनं. 62 धावा धावफलकावरती जोडल्या, परंतु या 62 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना कुठेतरी रणनीती चुकली गेली. सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु थोडेसे मात्र मागे राहिले चेसिंग करण्यासाठी. समोरच्या दिशेने यावेळेस केले गेले क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल झेल आणि इथे आपण पाहिला तर मग फलंदाज भावेशचा देखील संपतोय खेळ. आउट. हर्ष न्यू बॅटर. मोठा फटका खेळायचा होता. इथे आपण पाहतोय तुळशीराम पुढे येत आहेत. झेल मात्र सुटला गेलाय. आणि इथून आपण पाहिलं तर मग हा मॅच आहे तो जिंकला गेलाय पानखंड स्फोट ए संघानं. हायलक टीम आई मरुदी स्फोट राजावळी बी संघ. नेक्स्ट मॅच इथून आपण पाहणार आहोत गायत्री माता स्फोट ससुपाडा आणि त्यांच्या समवेत जेएमबी स्फोट डोंगरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गायत्री माता स्फोट ससुपाडा आणि जेएमबी स्फोट डोंगरीपाडा पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन दिग्गज संघामध्ये. परंतु नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहतोय कोणत्या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दर्शवला आहे.
विकास उजड राहिलेत सामनावीर. चला विकास आपण याचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता. लांब लागेल ना हे बघ अशी ना. अरे किती म्हणजे काय 2 मीटर बद्दल का 2 मीटर मी बघतो घेऊन येतो बापू त्याला आमचे पैसे मागायला 2 मीटर बद्दल दिवशी आम्ही आणलेली अरे लग्नाच्या ऑर्डरला नाही या बऱ्या वाटत पण या मिळत नाही ना राखाडीवाला त्या मंगवायच्या त्या हातून कवच झालं पाय ए बबलू बबलू गुस्सा हो गया है कवच बघितले ना आले तवच बघितले प्राईस कमी होईल सपोर्ट घ्यावा लागेल.